काय सुद्धा दुखत नाही ग तुझं, माहिती आहे मला. तू मुद्दाम करती, जी काही नाटकं करायला लागली ना तू मुद्दाम करायली. कारण कसं आहे, मी घरी बसून असतो म्हणून तू नाटकं करते, मला एवढं तर माहिती आहे. काय ग इकडे हो अशी. हाय आत्या काका हाय कर. आता माझा डोळा तर कसा झालाय बघ की, आत्ता जरा ते औषध सोडल्यापासून जरा व्यवस्थित वाटायले. आता लाल पण कमी झालंय ना, काल सारखं लाल दिसतंय का आता? लाल दिसतंय काल सारखं? आयो तुझ्या नाकात सोडायचं औषध राहिलं की. पप्पा आता काय करायचं? औषध लाव. ताई मला कमेंट केली, मी रोज व्हिडिओ बघते. वीर काय असंच आयडीचं नाव आहे. आता मी काय मध्ये आलो त्यामुळं मला लक्षात नाही कुठले आहेत तुम्ही. मी कारीची आहे ताई. कारी माझ्यापासून 5-6 किलोमीटर असेल. मी घाटांगरीचा नाही आहे. असेल तुम्ही दिला असेल सेंटरिंग काम, ते असतील आमचेच कोणतर पाहुण्यातले असतील. मी घाटांगरीचा नाही, मी भातंबऱ्याचा आहे. इथल्या इथंच आहे आपण, जवळच्या जवळ. पण ओळख नाही आपली, बस विषय. तुम्ही मला ओळखता पण मी कसं तुम्हाला बघितलंच नाही ना अजून. मी कितीतरीदा कारीत येतो आम्ही, तर हिला कितीतरीदा आणलंय ते वाळं टाकायला. तिथं नाही का देतात लोहार का काय काय म्हणतात त्याला, सुतार का काय म्हणतात तसल्याला काय म्हणतात. तिथं कारीला आमच्या इथले पण माझ्या भावाचा पोरगा वगैरे येतात. कसला बाउन्स झाला लगेच हप्ता बाउन्स कसा होता? असं असतंय का? अरे तसं कसं असतंय? कारीला इथला आमच्या बाजूचे पण जातात सेंटरिंग कामाला. माझ्या चुलत भावाचा पोरगा जात असतो त्या असेल कधी. मी पण लयदा आलोय, लयदा अनेकदा, पण आता ओळख नाही बस एवढं. आता मी कामाला जात नव्हतो, काम मला नाहीत म्हणून. त्यात आता हिनं पण काल 2 दिवस झालं टाके दुखतंय, तोंड दुखतंय, दात दुखतंय, मग मुद्दाम बसून राहते. अगं सरक त्रिशा बाजूला, जा बाहेर खेळ. हे जा बाहेर खेळ रे, जा, लांब नको जाऊ. काल पण मी व्हिडिओ बघितलाय, पाणी असं गटारीत वाहत आहे ना पाणी, त्या पाण्यात लिकरू पडलं आणि काय पुढंच काय सांगायचं हे नाही. त्या पाण्यात वाहून गेलं, गटारीतल्या पाण्यात. इथं तर किती मोठमोठे खड्ड्यात पाणी भरलेलं असते, आणि तू निवांत झोपली, तिला बाहेर सोडून दिलंय. तू काय करते ग त्रिशा? गपचूप बसून राहा बरं. कसं चालणार पूजा असं घर? सगळे खाणारेच आहे ती, कसं भागणार असं? थोडं थोडं त्यात जरा असं बसून राहिल्यावर कसं होणार बरं? तोंड उतरवण्याची ऍक्टिंग करते का काय? आणि तो तुला मारूनच टाकतो त्याच्या जर वस्तूला काय झालं तर. तू काढायली तरीशा, पण तुला ठेवतच नाही तो पोरगा आला की. तो अरे एवढा माया पण करतो, मग त्याला राग आला की ते सटकली की ते राग पण दाखवतो. नको काय करू, पॅन्ट घातलात ना सगळ्यांनी. काय तर लेकर 5 मिनिटं ग बसत नाही एका ठिकाणी. डोळ्यात असं वाटतंय की काहीतरी पडलंय असं. ते रांजणवाडी म्हणतात तसली झाली काय, वरून सुचतंय ना इथं. सकाळी तर डोळाच उघडत नव्हता, असा झालता. असा होता ना ग, इकडं असाच होता ना. याला मिटवून असं ओपन केलेलं मी डोळा, बळबळ जबरीने. रोगात पडल्यासारखी नको वागू बाई.
जरा कामाला नाही ना नाही, पण हसून खिळून राहा जरा, उठून काम धंदा बघ जरा. शेवळ्या सुकल्या नाहीत अजून का? मग कशाला उगाच बाहेर अजून टाकलंय? फॅनच्या हव्यात ठेवल्यावर लगेच सुकल तर. हे फाडू नको, निघ बाहेर, बाहेर निघा. त्रिशा सरक बोलायला. हो कागद फाडलं बघा, आता काय खरं नाही यांचं. त्यांनी गाठ मारून गेलेले होते, त्यानं टाचल्या लावल्या होत्या. बघ हे कागद, मारू नको आता तिला. आता काय खरं नाही तुझं, लय मारत्यात आता तुला. भाऊ आलाच आता, येत शाळा सुटतीच आता. खरंच नाही आता तुझं. आता कशी करणार? आत्याला आणि काकाला विचार, मी कशी करू म्हणावं. आता मला लय भाऊ मारताय, सांग कसं करू, सांग विचार की. इथं कारीला पण आपली एक आत्या राहते, जायचं का? तुला असं चापड देईल ना तुला. काय आता सॉरी कशाला म्हणायचं, पहिलं कशाला तर हात असं करायचा. वाईट सवय असते ती, समजलं तुला? आता देईल एक बघा का, वाईट सवय लागले काय तुला? जा, निघ निघ आमच्या घरातून, उठ माझ्या मांडीवरून, निघ इथून. असा मार खाशील ना तू छटाक भराची. तू निघ आमच्या घरातून. हा सरक, निघतो मी, जा सरक, उठ, मला जाऊ दे, जातो मी, उठ. सॉरी म्हण, पाया पड माझ्या, उठ पाया पड, सॉरी म्हणून पाया पड. कान पकडून सॉरी होय. आता नाही तसं करायचं. हा काय करावं, काम नाही काय नाही, आजारी 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 करत होती ती पण आजारी पडली. माझा पण डोळा फुटागत झालता, आता जरा औषधं सोडल्यापासून जरा बरं वाटते. इथं वरून सूज आलती आणि हा पूर्ण लाल भडक झालता, अजून थोडं लाल दिसतंय इथं कोपऱ्यात. मोबाईल पडला असताना देईल तुला एक चापट. लाड होतोय काय तुला? हा रोहन का आला रे शाळेतून? रोहन का आलाय? का आलाय म्हणलं तर? शाळेतून का आलास? जा. हा सुजू दे माझा, फुटू दे डोळा, तुला खायला भेटतंय मग चांगलं चांगलं. अरे राहू दे, फुटू दे आमचा. तुमचा नवस आहे का माझा डोळा फुटावा म्हणून? मी नाही फुटू देणार, मी नीट करतो. असू दे असू दे. तिथं हातच लावू नको ग बाई, आता थोडा बरं दिसतोय.